नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये कार विहिरीमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश आहे। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। दुर्घटनेप्रकरणी विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या दिंडोरीत खासगी क्लासेसचं स्नेहसंमेलन आटपून घराकडे निघालेल्या एका कुटुंबावर काळानं घाला घातला। एक 4 चाकी गाडी तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। मृतांमध्ये 6 विद्यार्थी आणि पालकांचा समावेश आहे। रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील, कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते। त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत। कार ज्या विहिरीत बुडली त्या विहिरीची मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पाहणी केली। म्हणजे घटना अतिशय गंभीर आहे आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे तिकडनं रस्ता विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे, असं कसं होऊ शकतं? याची सगळी चौकशी केली जाईल। ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। अशी मनोबरी विहीर आहे ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजून टाकतो। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची मी आताच आपल्यासमोर बोललेलो आहे, 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलंय आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं, तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं पण झालेलं नाही। ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रशासनाच्या आणि विहीर मालकांच्या हलगर्जीपणामुळे 9 जणांचा बळी गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। तिची हाईट पण मोठी पाहिजे होती आणि त्या विहिरीवर लवकरात लवकर कारवाई करून ती विहीर पूर्णपणे बुजवली पाहिजे। मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो। काय गोंधळ झाला? काल कार्यक्रम संपल्यानंतर गाडी तिथून निघाली, विहीरचा अंदाज आला नाही आणि विहीरला कथाडा वगैरे संरक्षण भिंत वगैरे कसलं काहीच नसल्यामुळे ती विहिरीमध्ये सरळ गाडी गेली। स्थानिकांच्या माहितीनुसार जर तिथं वारंवार अपघात होत असतील तर प्रशासनाने पूर्वीच तिच्यावरती कारवाई करणे गरजेचं होतं। आज हे 9 निष्पाप जीव गेले नसते आणि आज जे निष्पाप जर गेलेले त्याला तेवढं जबाबदार सरकारी यंत्रणा पण आहे। दरम्यान अपघातानंतर प्रशासनाने विहीर बुजवण्याचा निर्णय घेतलेला आहे। विहीर बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय।